आता आपण पोचलोय खारदुंगला टॉपला, बघू शकतो तुम्ही. मम्मी पप्पा बर्फ बघा, बर्फ बर्फ बघा, केवढा आहे बर्फ. बर्फ बघा. ये भाई लोग हैं हमारे, ते मेरे बहुत फोटो निकाले. यू हा बघा, हा माझ्या जॅकेटच्या खिशातनं बर्फ निघाला. पाटील मगाशी बर्फ मारत होता तो, त्यातला हा बर्फ निघालाय. हे बघा याकू बाबू, याकू बाबू, याकू बाबूचं पिल्लू. हे रोज सकाळी उठलं की आम्हाला अशा बॅगा भरून गाडीत ठेवायला लागायच्या. ते रोजचा हा टास्कच झाला होता. आणि तिथे एक गाडी आली होती कुठली तरी, त्या गाडीचा DPFचा खूप वास येत होता. त्या वासाने बरंच कसं तरी होत होतं. आता आम्ही लेह सिटीमधून निघालोय, खारदुंगला पास करून नुब्रा व्हॅलीमध्ये जाणार आहे. तर पॅक झालेत आमचे सामानाने, बघू शकता तुम्ही. चला तर मग आता जाऊया खारदुंगला पास. खारदुंगला जाताना पहिला मला हे काय म्हणते त्याला, जाम सारखं लागलंय. ऑकलँड इथं हे करत आहे, सुटलं बघा थोडक्यात. ही लोक आहेत म्हणून रस्ता क्लिअर राहतोय, बघू शकता तुम्ही. रेडी कसं खाली. साईडला आपण इकडून खालून आलो. अरे ह्याच्यात टाकला वर. हा बघा व्ह्यू. पूर्ण गार हवा आहे, अक्षरशः पाणी पण गोठलं इथलं, पाहू शकता तुम्ही. हा खाली रोड आहे, या रोडवरून आलोय आपण. हे आता आपण पोचलोय खारदुंगला टॉपला, बघू शकतो तुम्ही. मागं स्नो आहे, तिकडं पण स्नो आहे. आपली गाडी पोचली. आपण पाटलांचा इथं फोटो काढायचा आहे. चला तर मग काढतो. हार्ड आहे थोडा. आता आम्ही आहे खारदुंगला टॉपला, पाहू शकता. 13,000 फुट, सॉरी. इकडे स्नो आहे माझं भरपूर. मॅडमला ऑक्सिजन द्यायची वेळ आली. जरा श्वास घ्यायला त्रास होतोय, बघू शकता. कसं वाटतंय 17,000 फुटावर? छान वाटतंय. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कसं तरी होतंय.
बाकी बर्फ तर फारच पण हात मोठा हे बघण्यासारखे चांगला श्वास फुलतोय थोडासा फक्त इथं आल्यावर, बाकी काही नाही. बर्फ वगैरे भरपूर आहे बघू. वारा भरपूर इकडे थंड आहे, थंड वारा भरपूर आहे. तर गाडी अजून आम्ही उतरल्यापासून, नाहीतर गाडी चालू व्हायला थोडीशी वेळ लागतोय, त्यामुळे गाडी कंटिन्यू चालूच ठेवली. आणि हा इकडं व्ह्यू आहे सगळा. पूर्ण बर्फाचा डोंगर आहे. खालून मिलिटरीचा कॉन्वेवर येतोय. स्नोच्या खालून पाणी वाहतंय सगळं बघा. उपग्रह आर्मीचा कॉन्वे चाललाय आता, बघू शकता तुम्ही. राम राम भाई. राम राम भाई. परत येत आता मी बर्फात आलोय. ही लोकलची लोक इथं बसलेत. बर्फ घ्या, बघू शकता बर्फ किती. मम्मी पप्पा बर्फ बघा, बर्फ बर्फ बघा केवढा आहे बर्फ. बर्फ पप्पा, बर्फ बघा बर्फ. पप्पा पप्पा बर्फ देखो बर्फ. ये भाई लोग हैं हमारे, इन्होंने मेरे बहुत फोटो निकाले. यू हे आता आमचं बर्फात खेळून झाले, पाहू शकता. मागं माझ्या भरपूर बर्फ आहे. चांगला स्नो भेटला मला. ते एकच प्रॉब्लेम, इकडे श्वास लय फुलतोय. चला आता चाललोय आपण नुब्रा व्हॅलीच्या इकडे, तर जाऊया मग. हा बघा, हा माझ्या जॅकेटच्या खिशातनं बर्फ निघाला. पाटील मगाशी बर्फ मारत होता तो, त्यातला हा बर्फ निघालाय. आता आपण या वरच्या बर्फाच्या इथनं आलेलो आहे खाली खारदुंगला टॉपमधनं. खाली उतरतोय आपण हळूहळू. हे आहे बघा याक बाबू, याकू बाबू, याकू बाबूचं पिल्लू. याक बाबू हे आता खाली 15,000 फुटावर आलोय. वरनं एनशरचं पाणी येते पूर्ण. समोर डोंगर आहेत. डॉगेश इथे बघा, मॅगी खायला थांबलोय. मॅगी खाऊन झाली आता आमची. चहा पितो थोडासा. द बायकर हाऊस कॅफे अँड रेस्टॉरंट
कारदुंगला उतरलं की आता आम्ही दीक्षितच्या दिशेने चाललोय. डिस्ट्रिक्ट काय बिस्किट सांगा, नीट उच्चार करा पाटील. बिस्किट बिस्कितच्या दिशेने चाललोय. हे नुब्रा व्हॅलीत सगळी चालू झाली बघा. आता इकडे वेगळे डोंगर आहेत आणि जरा इकडे जरा वरून खाली आल्यावर जरा सगळ्यांना त्रास होतोय. वॉमिटिंग आल्यासारखं होतं. चालतं. वर दिसते ती मॉनेस्ट्री आणि ह्या साईडला स्टॅच्यू आहे. आता आम्ही नुब्रामध्ये आलोय. चो कॅफे म्हणून रेस्टॉरंट आहे तिथं. बिग बॉस आलाय त्यांचा. बिग बॉस बॉस काय एवढं वय चावतंय बघ, चावतंय. आता आपण सँड ड्यून्स मध्ये पोहोचलोय. चला तर बघूया मग पुढं काय आहे ते. हे आहे सँड ड्यून्स. तसे विविध आर्चरी वगैरे गेम ठेवलेत. आणि तिकडं पुढं दिसतात ते डबल हंपवाले कॅमेलेत. इथं तिकीट काढल्यात 700 रुपयाची 25 मिनिटासाठी दोन. यांचं काय इथं मॅच 15-20 मिनिटं झालं उभं राहिले. अजून तिकीट बिकीट घ्यायला काय कोणी आहे ना. टाइम वेस्ट आहे मला तर वाटते. बघू पुढं तरी काय नेऊन दाखवते. आम्ही आलोय कॅमल राईडमध्ये आता डबल हंपवाले नुब्रा व्हॅलीमध्ये. बघू शकता तुम्ही पुढे सनसेट होत आहे. उंट लय चालतोय माझावाला. पळतोय पण जास्त. जरा पकडून बसतो त्याला आता. हे अशा प्रकारे आमची राईड संपलेली आहे आता कॅमलची. चाललोय आता बरं आम्ही परत. माझ्यावालंच नाव आहे 99. उधर वो लड़का चल रहा है वो नासिर भाई है. सब ऐसे इधर पुरा न वाळवंटासारखं आहे. 99. अरे काय वरडतोय बाबा. वरडू नको बाबा, भीती वाटायला लागली. तर जरा हे 4 घोडे होते आमचे, उंट होते. हे 4 उंटे होते. झाले आता आमची राईड. चला बाय बाय उंटो. सँड ड्यूज मध्ये येऊन पंकज चव्हाण निवांत रेतीत झोपलेले आहेत. कॅमल राईड झाल्यावर आम्ही डायरेक्ट तिथून हॉटेलवर गेलो जिथं आमचा स्टे होता.